हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे दीप अमावस्या. तर आज आहे उपवास, तुम्ही गुरुवारचा दिवे उपवास. वगैरे लावून घेतले का देवाला? तर बघा चाललंय खिचडी बनवायची. आमच्या इकडे जुन्या कपड्यावर भांडी देतात. तर तुमच्या तिकडे जुने कपडे असतात तेच तुम्हाला काय देतात का? नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर म्हणजे आपली जुनी कपडे असतात बसत नसते ती ना, ती कपडे म्हणजे माझी शेजारी मैत्रीण आहे, तिने सकाळी कपडे दिली उभी अशी, आणि त्या बदल्यात तिनं छोटंसं पातेलं घेतलं. तर ते बरं असतं जुन्या कपड्याचं, आपण काय करणार ना. त्यांनी म्हणते सुट्टी नसल्याने मी घरी असते, मला का तर घरात असलं का आमचं दोघांचं वाचतं. रात्रीच म्हणत होतं उद्या सुट्टी नको, मला सुट्टी नसलेली घरी असते. मला बायको म्हणल्या थोडंफार होतच असतं. थँक्यू. రాత్రి మళ్ళా మర్చిపోతా. పని అంటుందా వంట అయిపోయింది. హనీకి ఇచ్చేసి ఎప్పుడే ఇప్పుడే వర్క్ ఉంది, అక్కడికి వెళ్ళాలి మధ్యాహ్నం. ఓకే హౌస్ క్లీనింగ్. హాయ్ చెప్పు. హాయ్. తెలుగు ఫ్రెండ్స్ आहे, मला काही एवढं बोलायला येत नाही, तरी पण వంట చేసుకుంటా. ఓన్లీ ఉంది ఈరోజు పెసర పప్పు రైస్ ఓన్లీ. సరే మరి అయితే బాయ్. వర్క్ ఉంది నాకు. टीव्ही जोवायला येते आता, म्हणजे घर सोडून जाणार आहे दुसरीकडे, त्यांनी घर बांधलं आहे. तिकडं चालले पॅकिंग. काय करते सकाळी त्याने कपडे घेतलेले आणि त्यात पातळे घेतलेलं, मग ती बायका नुसत्या कपड्यावर देतच नव्हती, पातळ देत नव्हती म्हटल्यावर 50 रुपये तेवढं तिने घेतलं. तसं बोलत मग 50 रुपये तर ती म्हणली, आणि 50 रुपये देऊन पातळ घेतलं. तिच्याकडे पैसे नव्हते ना, तिचा नवरा सकाळीच जॉबला गेला, जॉब करतात. तिला म्हणलं रात्रीची तर नाही, आता दिले पळाली लगेच. तिला काम आहे ना, त्यामध्ये पॅकिंग वगैरे घर खाली करायचं म्हणलं किती त्रास असतोय, तर मला माहीत असेल. ज्यांचं भाड्यानं, जी लोक भाड्यानं राहतात ना, त्यांना खरंच लई स्वतःची छोटी करून असं ना, पण असं काय माहित आपल्या नशिबात आहे का नाही आपलं स्वतःचं घर घ्यायचं, माहीत नाही. आमचं जर आहे बरं का गावाला, गुजरातला पण आहे, म्हणजे आमच्या सासू-सासऱ्यांचं आहे अजून, तरी पण आपल्याला वाटतं ना आपल्या स्वतःचं असावं असं विश वाटते. पण आता घरी ना आता इतकं सोपं नाही आहे खरंच.
तेलाचं झाले. मी काय करते सकाळचं नाश्ता स्वयंपाक वगैरे झालाय सगळं मग नाश्त्याला चटणी करून डबा दिला जातंय का ओ डबा दिला जातंय का तोंड बघा डबा दिला जातंय का जातंय का जावा की हां काय करता आमच्या ह्यासनी बोलायला जाते बरं का दिला असते आता फुरगीवानी बोला की जाताय का डबा द्यायला बघू ना टाइम झालंय होय का नाही काय म्हणते तुम्हाला तर ऐकू येते बघा मला तर येत नाही काय म्हणताय काय म्हणताय वर बघा की ओ वर बघा की काय म्हणताय होय का नाही आवाज पण ये ना असं ऐकू गेलं पाहिजे की त्यांना डबा द्यायचं म्हणलं लय कंटाळा येतो बोलतच नाही तर एकतर सकाळ त्यांना वाजले म्हणजे माझ्यासमोर बोलायला नकोच वाटतंय खिचडी भाजी झाली बघा माझी तेल जास्त झालं म्हणून काढून ठेवलं तर मला सांगा कोणाकोणाला खिचडी आवडते मला तर खूप आवडते रोज दिली तर मी खाते लय नाही बरं का थोडीशी तेवढी 2-2 घास दिली तरी पण मी खात असते कोणाचा पण उपास असू द्या मी खातेच माझं पोट वगैरे काय फुगत नाही काय नाही आवडत मला आता खूप जणांना प्रॉब्लेम असते पोट दुखतं कुठं काय दुखतं ह्यातच खिचडी भिजत घातली तुला तेच घातलं डबा द्यायचं म्हणलं मुलं सुद्धा करून द्यायला सकाळी सगळ्यांनी डोसे वगैरे खाल्ली डोसे वगैरे खाल्लीत नाश्ता म्हणल्यावर दुपारी नुसता भात केला तर चालतो बघू शकताय गार करून डब्यात भरायला लागतं मला तर तुमच्या पण मुलांना अशी खिचडी आवडते का मुगाची थोडीच नाही फक्त 2 मिरच्या घातलेल्या आहेत तर मला नक्कीच सांगा आणि तुम्ही पण बनवू शकताय मुलांना पौष्टिक असं चला बाय बाय आणि जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय